नामाची आवडी प्रेमाचा जिवाळा, क्षण जीव वेगळा न करी त्याची. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तयाजवळी. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवाणी. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. इतुक्या सहित त्वाबा यावे, माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझी आगुणी, म्हणे नामयाची जणी. संत जनाबाई म्हणतात की लेकरं जशी आईला प्रेमानं हाक मारतात तसंच भक्त आपल्या विठू माऊलीला प्रेमानं हाक मारतात. पंढरपूर जवळ आले आणि आषाढी वारी जवळ आली. वारी जसजशी पंढरीच्या ओढीनं निघाली तसंच वारीतील अनेक छोट्या मोठ्या दिंड्याही मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं निघाल्यात. पंढरपूरकडे निघालेली वारकऱ्यांची दिंडी म्हणजे जमिनीवर वाहणारी भक्तीची सुंदर नदीच वाटते. टाळ आणि मृदंगाच्या गजरात सगळेजण विठ्ठलाच्या नामात इतके रंगून गेलेत की वाटेतील थकवा पूर्णपणे विसरून गेला. कपाळावर बुक्का आणि हातात भगवे झेंडे घेतलेले वारकरी खूप उत्साही दिसतात. विठुरायावरील श्रद्धेनं ही पावलं पंढरीची वाट धरतायत. वारकऱ्यांची हीच विठुरायावरची श्रद्धा आणि दिंडीतील उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्या सोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या आनंदवारीचा विषय काय माहिती का? दिंडी चालली. दिंडी चालली आहे का नाही? दिंडी कुठे चालली? पंढरपूरच्या दिशेनं दिंडी चाललेली आहे. आणि आज तुम्ही आता जे वारकरी बघताय, महिला आहेत, पुरुष आहेत, तर ते जालना जिल्हा, सोमनाथ, जळगाव, पंढरीनाथ संस्थान दिंडी, ही जी दिंडी आहे ही 21 वर्षापासून चालू आहे. आणि स्वामी सुदैवानंद गिरीजी महाराज यांनी सुरू केली. आणि आमचं श्रद्धास्थानचे रणजित गिरी महाराज यांच्या पादुका घेऊन आम्ही दरवर्षी पंढरपूरला जात असतो. तर आम्ही 7 तारखेला निघालो होतो. तर आमची दिंडी 25 तारखेला पंढरपूरला 22 तारखेला पंढरपूरला पोहोचेल. 22 तारखेला पोहोचती. अच्छा, मग तुम्ही हिकडनं कुठून आलात? असं आम्ही जालना, अंबड, बीड, पाली, त्याच्यानंतर भूम, आसू या मार्गे चाललेले आहेत. मधल्या मार्गे माझ्या जीवीची आवडी पंढरपूर नेनगुडी. वा वा वा, टाळ्या. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी. मन रंगले गोविंदासी मनवी दिले. आपल्या सोबत चोपदार आहेत ज्यांना वारी फार माहिती नाहीये. प्रत्येक दिंडी सोबत एक चोपदार असतो. माऊली, सांगा तुम्हाला कसं वाटतंय? आणि तुम्ही चोपदार आहात तर आमच्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना कळू द्या की तुमची नेमकी भूमिका काय असते दिंडीमध्ये? फक्त संरक्षण म्हणजे रस्त्याने चलत असताना तुम्ही साईडला चालायचं आपण, आपलं रांगा करून द्यायचा. रांगा करून फक्त नियमानं चालायचं आपण, नियमानं चालायचं. होय वारकरी, होय वारकरी, दिंडी निघालीये. हरीने माझे हारिले चित्ता चित्त, हरीने माझे हारिले चित्ता चित्त, हरीने माझे हारिले चित्ता चित्त, हरीने माझे
कैसी जाऊ. दिंडीची मजा वेगळी आहे, छोटी दिंडी आहे, एनर्जी लई आहे. सोमनाथ जळगाव, जिल्हा जालना, मराठवाडा. दिंडी निघाली, दिंडी निघाली, दिंडी निघाली पंढरीला. हे जे गोल असं बघितलं का नाही गोल, तर ते वारकऱ्याच्या खांद्यावर असतं. ह्याला आब्दागिरी असं म्हणतात. आणि विणेकरी जो असतो त्याच्या उजव्या हाताला एक आब्दागिरीवाला वारकरी असतो आणि डाव्या हाताला एक आब्दागिरी घेऊन वारकरी असतो. जरा मला आब्दागिरीबद्दल सांगा. हे ज्यावेळेस दिंडी सोहळा चालतो हा. त्यावेळेस एक ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे राजे आहेत. हो. आणि ज्यावेळेस महाराजांचा सोहळा चालतो त्यावेळेस एक शुभचिन्ह आणि एक संप्रदायाचं वैभव म्हणू आपण, म्हणून ते आब्दागिरी, झेंडे, दिंड्या, पताका असं घेऊन वारकरी एकदम वैभव संपन्न असा सोहळा माऊलींचा प्रतीक आहे ते वारकरी संप्रदायाचं. आणि वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. वैभव आहे वैभवामध्ये, कारण हा सोहळा कोणत्याही राजापेक्षा कमी नाही. जसं राजाच्या पुढं देवट्या छत्र घोडे असं जसं छत्र चामर धरलं जातं राजावरती, तसं ज्ञानोबराय हे ज्ञानियांचे राजे आहेत, म्हणजे राजांचेही राजे आहेत. मग ज्याबरोबर म्हणून माऊलींच्या समोर नगरखाना असतो, आब्दागिरी असतात, जेवढे चिन्ह राजेशाही थाटाच्या समोर असतात त्यांचं वैभव असं, तसं हे माऊलींचं वैभव आहे. आणि हे सगळं माऊलींच्या पाठीमागाने समोर चाललेलं असतं. मीराबाई, वारीमध्ये कसं वाटायले? आम्ही अभंग म्हणीत, नाचत गायत, आनंदात नाचत, उड्या मारीत पंढरपूरच्या पांडुरंगाकडे आनंद घेत चाललेले. आनंद घेत चाललोय. अगं तू आनंद घेत चाललीयस ना, म्हणून आम्ही कार्यक्रमाचं नाव आनंदवारी ठेवलंय. आम्हाला असं झालंय कधी आमच्या माहेरात जाऊ आम्ही. कधी माहेरामध्ये जाऊ. वा वा. आणि असं वाटतं ना माहेरी आल्यानंतर परत सासरी जायला थोडा कंटाळ येतो. बोला कुणी काय म्हणणार नाही, तुमचे मिस्टर तुम्हाला काही बोलणार नाहीत. कंटाळा येतो मग जाताना, वाटतं इथंच थांबावा, इथंच थांबावा. म्हणजे हे संपूच नाही, हे आयुष्यभर सोहळा असाच राहावा, सोहळा असाच राहावा. वा 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 वा. लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संतांची. मजवर कृपा भवतांची, मजवर कृपा भवतांची, ए लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संताची. आखाई चुडा हात्याला, आखाई चुडा हात्याला, आखाई चुडा हात्याला, आखाई चुडा हात्याला. कंकण मोती नाकाला, कंकण मोती नाकाला, कंकण मोती नाकाला, कंकण मोती नाकाला. ए लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी संताची, हो लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी. उत्साह बघा ना, दिंडी छोटीच आहे पण एनर्जी काय. हा काळे गाऊन निघालेत आता पंढरपूरच्या दिशेनं. मजवर कृपा भवतांची, मजवर कृपा भवतांची, लाडाची लेक मी संताची, व लाडाची लेक मी संताची, लाडाची लेक मी संताची, व लाडाची लेक मी संताची. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
सब संतन की. कुठला ग्रंथ आहे आणि त्याचं कारण काय, म्हणजे हे सगळं ग्रंथ डोक्यावर घेऊन चाललेत, तुम्ही सांगणार कुठला ग्रंथ आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. हा, ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. त्या घेऊन चाललायत तुम्ही? हो. बर. आणि हे किती वर्षापासून तुम्ही दरवर्षी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेता आणि पंढरीच्या दिशेने जाता? 25 पूर्ण. बापरे, ही दिंडी जी आहे ती 25 वर्षापासून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन या कोळगाव ते पंढरपूर अशा चालत जातात. आता ही ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन जाताना कसं वाटतं ग माऊली? आनंद वाटतो. आनंद वाटतो. आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. समाधान समाधान वाटतं आम्हाला. आम्ही डोक्यावर घेऊन माऊलीलाच देवच चाललोय, आम्ही देवच माऊलीच घेऊन डोक्यावर चाललोय असं वाटतं आम्हाला. अरे बापरे, तू थोडं पुढे या, फार छान बोलला तुम्ही. काय म्हणलात? आम्हाला असं वाटतं की आम्ही माऊलीच घेऊन डोक्यावर चालतो. वा वा, माऊलींना असं डोक्यावर छान डोक्यावर घेतलंय. छान वाटतं, असं आणि माऊलीलाच घेऊन चालल्यासारखं. पंढरपूरला निघालायत. वा वा, फार छान. आणि ही 25 वर्षाची परंपरा आहे, ही परंपरा अशीच कायम ठेवा. हा, आम्हाला खूप आवडलंय. या सगळ्या महिलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मी जाते पंढरपुरा हो माझं गथुड जतन करा. मी जाते पंढरपुरा हो माझं गथुड जतन करा. मी जाते पंढरपुरा ग माझं गथुड जतन करा. मी जाते पंढरपुरा ग माझे गथुड जतन करा. माझ्या गथुड्यात गुंडी, माझ्या गथुड्यात गुंडी, आमच्या बाबांची निघाली दिंडी, पंचबाबांची निघाली दिंडी, पंचबाबांची निघाली दिंडी, पंचबाबांची निघाली दिंडी. मी जाते पंढरपुरा ग माझं गठुड जतन करा. मी जाते पंढरपुरा ग माझं गठुड जतन करा. मी जाते पंढरपुरा ग माझं गठुड जतन करा. पंढरपुरा ग माझं गठुड जतन करा. सुया घ्या, बिब घ्या, दामन घ्या माय. सुया घ्या, बिब घ्या, दामन घ्या माय. सुया घ्या गोदड्याशिवाय, सुया घ्या गोदड्याशिवाय माय. वेणूबाई ग, वेणू वाजविला कोणी नेणूबाई ग.